माणसाला सर्व आजारातून मुक्त करण्यासाठी जे सर्व करायचं होतं ते येशूला बसलेल्या फटक्यांनी पूर्ण झालं आहे. हालेलुया. माणसाला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे सर्व करायचं होतं त्या येशूच्या मोलवान रक्ताने आता पूर्ण झालं आहे. हालेलुया. आणि म्हणून बायबलच सांगतं ना प्रियांनो की दुसरे पेत्र पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलं ना की देवाने आपल्याला जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. आमेन. आणि सर्व कशामुळं? प्रभू येशूमुळं. हालेलुया. त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याचा प्राण दिला. हालेलुया. आणि आपण जे शापित होतो आता प्रियांनो तुम्ही आणि मी आशीर्वादित झालो आहे. हालेलुया. सैतानाची सर्व सत्ता प्रियांनो आपल्या जीवनावरून नष्ट झाली आहे. हालेलुया. आता आपण प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. आमेन. ओके. तर खरोखर प्रभूला धन्यवाद. आज आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया आणि सर्वजण माझ्या मागे ही कबुली द्या. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. या वचनाप्रमाणे मी आचरण करणार आहे. या वचनाला मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी विजयी आहे. मी आशीर्वादित आहे. धन्यवाद प्रभू येशू. तुझं वचन मला दिलंस. तुझं ज्ञान मला दिलंस आणि तुझे सर्व आशीर्वाद मला तू दिलेस. धन्यवाद पित्या. सर्व गौरव आम्ही तुला देतो. धन्यवाद देतो पित्या. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू मोलवान वाती महान असं वचन तू आम्हाला दिलंस आणि या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्व अंधकाराच्या सत्तेतून तू बाहेर काढलीस. या वचनाच्या द्वारे तुझं सत्य आम्हाला समजलंय आणि तुझ्या सत्याने सर्व बंधन नष्ट झालेले. पित्या आम्ही धन्यवाद देतो. तुझं वचन पावसासारखं आहे. तो पाऊस पडतो आणि सर्व काही हिरवगार आणि सफळ करतो. तुझं वचन आम्हाला हिरवगार करत आहे. तुझं वचन आम्हाला सफळ करत आहे. तुझं वचन आम्हाला अशा झाडा समान बनवत आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलंय. आम्ही धन्यवाद देतो पिता तुझ्या वचनासाठी, तुझ्या पुत्रासाठी, येशूसाठी. कारण येशू तूच ते वचन आहेस की जे आम्हाला जीवन देतं. हालेलुया. हालेलुया. सर्व महिमा सर्व आदर आम्ही तुला देतो. या वचनाविरुद्ध तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट शक्तींना सैतानाच्या सामर्थ्याने आम्ही बांधून टाकत आहे आणि या जागेमध्ये पित्या आम्ही तुझं राज्य मोकळं करत आहे. सर्व गौरव तुला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो प्रभूला खूप धन्यवाद की प्रभूने आपल्याला सुंदरशी साऊंड सिस्टीम दिली. हालेलुया. सर्वांना स्पष्टपणे वचन ऐकू येते. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो परमेश्वर आपल्याला उत्तमातल्या उत्तम गोष्टी देतो. ज्यास आपण त्या देवावर भरोसा ठेवतो त्या परमेश्वराला प्रथम स्थान देतो. हालेलुया. थर्ड क्लास फोर्थ क्लास देव आपल्याला देत नाही. जे उत्तम आहे देव नेहमी त्याच्या लेकरांना देतो. बायबल सांगते जे त्याचा जपून शोध करतात त्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची कमी पडणार नाही. पण महत्वाची गोष्ट आहे त्या देवाचा शोध करा. गोष्टींच्या मागे पडू नका. गोष्टी आपोआप मागे येत जातात. हालेलुया. जमिनी आपल्या मागे येत जातात. सोनं चांदी पैसा आपल्या मागे येतो पण प्रभू येशूला पहिलं स्थान द्या. येशूकडे आपली नजर ठेवा. हालेलुया.
आणि तो देव आपल्याला उंच आणि उंच करतो. आमेन, हालेलुया. तर खरोखर प्रभूला खूप धन्यवाद की प्रभूने आपल्या मंडळीला आज आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. ओके, तर प्रियानो आज प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आजचं वचन खूप 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 महत्वाचं आहे. हालेलुया. प्रियानो, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, हालेलुया, मागच्या रविवारी जे बायबलमध्ये जे चिन्ह सांगितलं, बायबलमध्ये योएल याचा 2रा अध्याय 30 आणि 31 वचनामध्ये असं म्हटले ना, मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ असे चिन्ह दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. हालेलुया. तर मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं, हालेलुया, की चंद्र रक्तमय होणार आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये पण अनेक ठिकाणामध्ये दिसलं की जो चंद्र हा लाल झाला होता. जे बायबलमध्ये चिन्ह सांगितलं, प्रियानो, अनेक वर्षापासून हे चिन्ह परमेश्वर दाखवतोय. कारण बायबलमध्ये लिहिलं, मी आकाशात काय करल, चिन्ह दाखवील. आमेन. पण अजून एक महत्वाची गोष्ट आहे, कारण मी तुम्हाला बोललो प्रियांनो, हे वर्ष खूप अद्भुत आहे. या वर्षामध्ये काहीतरी भयंकर आणि मोठं होणार आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, इथं असं हे पण म्हटलेलं आहे की परमेश्वर बोलतो ना की काय होईल, चंद्र रक्तमय होईल आणि सूर्य अंधकारमय होईल. काय होईल, सूर्य काय होईल, म्हणजे सूर्यग्रहण लागल. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर, येशू ख्रिस्ताचं आगमन होण्याच्या अगोदर 2 चिन्ह इथं सांगितले. चंद्र काय होईल, रक्तमय, आणि सूर्य अंधकारमय. तुम्हाला माहिती आहे 21 तारखेला, या येणाऱ्या 21 तारखेला, 21 सप्टेंबरला काय होणार आहे माहिती तुम्हाला, सूर्यग्रहण होणार आहे. 21 तारखेला काय होणार आहे, बायबलमध्ये सांगितलं, देवाचा महान व भयंकर दिवस येण्या अगोदर काय होईल, सूर्य अंधकारमय होईल व चंद्र, तर मागच्या रविवारी चंद्र ऑलरेडी रक्तमय झाला आणि पुढच्या रविवारी सूर्य अंधकारमय होणार आहे. तुम्ही इंटरनेटवर चेक करू शकता. काय होणार आहे, सूर्य अंधकारमय होणार आहे. आणि 22 तारखेला तुतारीचा सण आहे. हालेलुया. आणि या महिन्यात बरोबर तुतारीच्या सणाच्या अगोदर हे 2 चिन्ह घडत आहेत. मागच्या रविवारी चंद्र रक्तमय झाला. या येणाऱ्या रविवारी 21 तारखेला काय होणार आहे, सूर्य अंधकारमय होणार. आणि 22 तारखेला प्रियांनो, बायबल सांगतं ना काय होणार आहे, तुतारीचा सण आहे. आणि तुतारीच्या सणाच्या वेळेस काय होणार आहे, हालेलुया, हालेलुया, आपल्याला माहिती आहे. पण एक महत्वाची गोष्ट आपण बघतो, या महिन्यामध्ये अनेक चिन्ह झाले. तुम्हाला माहिती आहे, अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला, त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 पेक्षा जास्त लोक मेले. अजून एक दुसऱ्या देशामध्ये पण भूकंप झाला. ओके, काय हे सर्व काय चिन्ह आहेत. बायबलमध्ये म्हटलं जागोजागी काय होतील, भूकंप होतील. इतकंच नव्हे, आपल्याला माहितीये अनेक ठिकाणामध्ये ढगफुटी झाली. पंजाब, हिमाचल, उत्तराखंड या अनेक राज्यांमध्ये तुम्हाला माहितीये
मला तर असं वाटतं ना, न्यूज मध्ये तर काही नाही, पण मला माहितीये आणि तुम्हाला माहितीये आपल्या भारताची व्यवस्था कशी आहे. हजारो लोक मेले असतील या ढगफुटीमध्ये. तुम्हाला माहितीये हिमाचल मध्ये असं झालं ना, मला असं वाटतं हिमाचल का उत्तराखंड मध्ये, मी ती न्यूज बघितली होती आणि तो व्हिडिओ पण बघितला. एक 40 रूमचं हॉटेल होतं. किती? 40 रूमचं हॉटेल होतं. तर प्रियानो, डोंगरावरून असं पाणी वाहत जोरात आलं, इतकं जोरात आलं की ते 40 रूमचं हॉटेल, जसे पत्त्याचं घर पडतात ना, तसं ते 40 रूमचं हॉटेल धराशायी होऊन झालं ना, खाली पडून गेलं. आणि असे अनेक घरं, अनेक हॉटेल, अनेक आपण पाहतो की पूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त झाले. का? कारण तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये सांगितलेले शेवटच्या काळामध्ये या सर्व घटना होतील. जागोजागी भूकंप होतील, जागोजागी आपण पाहतो मर्या येतील, जागोजागी आपण पाहतो ना की पूर येतील, आणि आपण पाहतो ना या सर्व घटना होतील. आणि हे सर्व चिन्ह आहे. काय चिन्ह आहे? येशू ख्रिस्त खूप लवकर येणार आहे. येशू खूप लवकर येणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण एक वचन वाचूया. लूक याचा 21 अध्याय, लूक याचा 21 अध्याय, आणि आपण 25 पासून ते 28 पर्यंत वचन वाचूया. लूक 21, 25 ते 28. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यात चिन्हे होती. काय होती? त्यावेळेस सूर्य, चंद्र व तारे यात काय होतील? चिन्हे होती. चिन्हे घडून येतील आणि घडत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, 7 सप्टेंबरला चंद्र रक्तमय झाला. आता 21 सप्टेंबरला सूर्य अंधकारमय होणार आहे. ओके. आणि वर ताऱ्यांमध्ये पण चिन्ह होते. हालेलुया. तर जी एक एक गोष्ट देवाच्या वचनामध्ये सांगितली आहे ती आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होते. हालेलुया. आणि समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचात पडतील. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, जस्ट काही दिवसांपूर्वी रशियामध्ये समुद्रामध्ये भूकंप झाला होता. काय झाला होता समुद्रामध्ये? आणि त्यावेळेस वॉर्निंग दिली होती की सुनामीच्या लाटा येणार आहेत. देवाच्या दयेने ते काही झालं नाही, पण तो भूकंप खूप मोठा झाला होता. हालेलुया. ओके, पुढं. भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मूर्छित होतील, आकाशातील बळे डळमळतील. त्या काळी लोक मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघारूढ होऊन येताना पाहतील. या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा नीट उभे राहा आणि आपली डोके वर करा, कारण तुमचा मुक्तता समीप आली आहे. हालेलुया. या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा. सर्वजण सर्व उभा राहा. सर्व सरळ उभा राहा. उभा राहा सर्वजण. कारण बायबल सांगते या गोष्टी ज्यावेळेस होतील काय करा? सरळ उभा राहा. आणि बायबल इथं सांगतं की आपली डोकी वर करा. वर करा. आता खाली नका बघत राहू. आता ही वेळ खाली या जगामध्ये काय चाललंय हे पाहण्याची नाहीये. आता आपल्याला ही वेळ वर पाहण्याची आहे. येशू येते बरोबर. हालेलुया, हालेलुया. आणि ते बायबल सांगतं कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. कदाचित या 22 तारखेलाच जर ती तुतारी वाजली तर आपल्या मंडळीचा
आणि ते सर्व ख्रिस्ती लोक आहेत, त्यांचा या जगामध्ये शेवटचा दिवस असणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आनंदी आहेत. मला काही लोक खूप आनंदी दिसले आणि काही लोक पेचात पडलेले दिसले. काय होईल आता माझ्या घराचं काय होईल. हालेलुया. काय पण होऊ द्या, महत्वाची गोष्ट वर वर जाणं, येशू बरोबर जाणं. हालेलुया. ओके, सर्वजण खाली बसा. आखरी नरसिंगा फूका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. आखरी नरसिंगा फूका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू. हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, या सर्व गोष्टी होत आहेत. बायबलमध्ये म्हटलं या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही होताना पाहाल, या सर्व गोष्टी होताना पाहाल. हालेलुया. काय करा, सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा. याचा असा अर्थ हा नाही की असंच उभं राहा, पण मी तुम्हाला सांगितलं करायला, ते मी तुम्हाला यासाठी हे सांगितलं. हालेलुया. प्रियानो, आपली डोकी वर करा म्हणजे आपलं जे विचार, आपलं जे मन वरील गोष्टींवर लावा. हालेलुया. हे जग आणि जगातल्या गोष्टींविषयी चिंताक्रांत राहू नका. बायबल सांगतं, जर तुम्ही या जगाच्या चिंता करत राहिल्या, येशू येईल, त्याच्या लोकांना घेऊन जाईल आणि तुम्ही चिंताच करत राहील. मुलीचं लग्न करायचंय, पैसा जमवायचा. मुलीचं लग्न करायचंय, पैसा जमवा. घर बांधायचंय, घर बांधायचं. हालेलुया. प्रियांनो, या जगाच्या चिंता करू नका. आता वेळ आलेली आहे. आपण येशूच्या आणि रॅप्चरच्या अगदी अगदी आणि अगदी जवळ आलो आहोत. इनफॅक्ट 22 तारखेला तुतारीचा सण आहे. आणि तुम्हाला माहिती, या 22 तारखेला एक जसं पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, 21 तारखेला काय होणार आहे, सूर्यग्रहण. इथे जे बायबल मध्ये लिहिलंय, सूर्य काय होईल, अंधकारमय होईल. चंद्र ऑलरेडी रक्तमय झाला 7 सप्टेंबरला. हालेलुया. आता अजून एक महत्वाची गोष्ट होणार आहे 22 तारखेला. तुम्हाला माहितीये का, 22 तारखेला इस्रायल राष्ट्रामध्ये 100 ठिकाणावर इस्रायलची गव्हर्नमेंट, असं पहिलं कधीच झालं नाही, पण आता त्यांना पण समजले आता आपण काहीतरी जवळच आहे. आमेन. इस्रायलची गव्हर्नमेंट काय करणार आहे, 100 ठिकाणामध्ये तुताऱ्या वाजवणार आहे. काय वाजवणार आहे? आता ऍक्च्युली तुतारीच्या सणाच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे काय असतं, की हे इस्रायल लोक, यहुदी लोक त्या दिवसामध्ये तुतारीच्या सणाच्या वेळेस 100 वेळेस तुतारी वाजवतात. पण ह्या वेळेस असं कधी झालं नाही हिस्ट्रीमध्ये, की जो इस्रायलचा देश आहे त्यांनी स्वतः 100 ठिकाणामध्ये एकत्र मिळून ते काय करणार आहे, जे बायबल मध्ये लिहिलं, काय लिहिलंय, तुतारी वाजवायची आहे. हालेलुया. पण ह्या 22 तारखेला ते तुतारी वाजवणार आहेत. हालेलुया. आणि पूर्ण जगाला लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहेत. पूर्ण जगातल्या लोकांना दाखवणार आहेत तुतारीचा सण कसा आहे. कारण तुम्हाला माहितीये की येशू म्हटला होता, हालेलुया. आता तुम्हाला माहितीये ना की ज्यावेळेस येशू पहिल्या वेळेस या जगामध्ये आला, ज्यावेळेस येशू पहिल्या वेळेस या जगामध्ये आला, त्यावेळेस काय झालं, हे जे इस्रायलचे लोक, यहुदी लोक यांनी येशूचा नकार केला, त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही. हालेलुया. पण येशू बोलला होता, हालेलुया, माझ्या दुसऱ्या येण्याच्या अगोदर मात्र तुम्ही आतुर व्हाल माझ्या दुसऱ्या येण्यासाठी, आणि तुम्ही बोलाल
की मसीहा तू लवकर ये. तुम्हाला माहिती आहे आता इस्रायल देशामध्ये सध्या तर युद्ध चालू आहे, जे बायबलमध्ये भविष्यवाणी केलेली आहे. हालेलुया. ती भविष्यवाणी पूर्ण होते. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आपलं बायबल हे असंच ऐरा गैरा नथू खैरा काहीतरी असं लिहिलेलं नाहीये. एक एक काना आणि एक एक मात्रा जो बायबल मध्ये लिहिलेला आहे हा पूर्ण होते. आमेन. हालेलुया. काहीतरी खूप महत्वाच्या गोष्टी आता सध्या जगामध्ये घडत आहेत. आता सध्या जगामध्ये घडत आहेत. आमेन. हालेलुया. आहे की नाही? तर एक महत्वाची गोष्ट जी आता सध्या जगामध्ये घडत आहे, तुम्हाला माहिती आहे काय? संपूर्ण जग जगातले अनेक देश इस्रायल देशाविरुद्ध लढत आहेत किंवा कुयुक्त्या करत आहेत. इस्रायल देशाविरुद्ध काय करत आहेत? कुयुक्त्या करत आहे. कारण योएल याचा 2रा अध्याय, मला असं वाटतं आपण वाचूया ते वचन. आपण जर योएलचं पुस्तक आणि हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये जे सर्व लिहिलेले आहे प्रियांनो, ते सर्व होते, ते सर्व पूर्ण होते. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो आपण एक वचन वाचूया. योएल याचा 2रा अध्याय आणि यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. आपण 2रा अध्याय आणि 1 पासून ते आपण 7 पर्यंत वचन वाचा. 1 पासून ते 7 पर्यंत. सियोनात कर्णा वाजवा. काय वाजवा? काय वाजवा? आणि आता या 22 तारखेला इस्रायल देशामध्ये काय करणार आहेत? 100 ठिकाणी 100 लोक काय करणार आहेत? कर्णा वाजवणार आहेत. आमेन. ओके, पुढं. माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा. देशात राहणारे सर्व थरथर कापो, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे. कोणता दिवस येते? परमेश्वराचा दिवस येते, ज्या दिवशी देव या जगाचा न्याय करणार आहे, ज्या दिवशी येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येणार आहे. आमेन. हालेलुया. पुढं. अंधाराचा व औदासीनाचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो, तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे. पूर्वी कधीच असा प्रकार झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही. त्यांच्या पुढे अग्नी भस्म करीत चालला आहे, त्यांच्या मागे ज्वाला जाळीत चाललेली आहे. त्यांच्या पुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्या मागील प्रदेश ओसाड रान आहे. त्यांच्यातून बचावून काहीच राहत नाही. त्यांचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे, स्वारांसारखे ते धावतात, ते उड्या टाकीतात. त्यांचा आवाज डोंगर माथ्यावरून जाणाऱ्या रथांच्या आवाजासारखा आहे. धसकट खाऊन टाकणाऱ्या ज्वालेसारख्या, कडकडणाऱ्यासारखा ते आवाज करीतात. युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहे. त्यांच्या पुढे राष्ट्रे व्यवस्थित होतात, सर्वांची तोंडे काळवंडतात. वीराप्रमाणे ते धावतात, योद्ध्यांप्रमाणे ते तट चढवून जातात. ते प्रत्येक आपापल्या मार्गांनी कूच करीतात, ते आपली दिशा सोडित नाही. हालेलुया. तर प्रियांनो, इथं बायबल सांगतं सियोनात कर्णा वाजवा. काय वाजवा? कर्णा, तुतारी वाजवा. इथं म्हटलं नौबत वाजवा.
आणि इथं म्हटलं देशात राहणारे सर्व थरथर कापूत, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे. तो येऊन ठेपलाय. आपण बघत आहे ना प्रियांनो, इथे जसं बायबलमध्ये लिहिलं, अंधाराचा व औदासिन्याचा दिवस. तुम्हाला माहितीये की या दिवसामध्ये काय होणार आहे? सगळीकडं अंधार. आणि प्रियांनो, आता जसं वातावरण आहे ना, ढग आहेत, आणि ढग जर दिवसभर असले तर कसं वाटतं? उदास वाटतं ना. हालेलुया. तसंच असणार आहे आता. नाही माहिती 22 तारखेला काय होते आता. हालेलुया, हालेलुया. ओके. आणि प्रियांनो, इथं बायबल सांगतं की डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो, तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे. पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही. त्यांच्या पुढे अग्नी भस्म करत चालला आहे, त्यांच्या मागे ज्वाला जळत चालली आहे. त्यांच्या पुढील देश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्या मागील प्रदेश ओसाड रान आहे, त्यातून काहीच वाचून राहत नाही. हालेलुया. आता प्रियांनो, जर तुम्ही हे वचन वाचलं तर तुम्हाला काहीतरी समजत आहे का या वचनावरून? इथं बायबल सांगतं एक राष्ट्र आहे, आणि ते राष्ट्र एकदम बलवान आहे, आणि ते सर्वांना हरवत आहे. हालेलुया. आणि तुम्ही जर न्यूज मध्ये बघत असाल तर तुम्हाला समजत असेल, हालेलुया, की इस्रायल देशावर 7 देश लढाई करत होते. हालेलुया. आणि इस्रायल देशाने, तुम्हाला माहितीये, हमासला हरवलं, हिजबुल्लाला हरवलं. त्याच्यानंतर सिरिया नावाचा देश आहे, त्या सिरिया नावाच्या देशामध्ये प्रियांनो तिकडचे जे लोक होते त्यांना हरवून टाकलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये काय झालं? इस्रायल देशाने जस्ट मागच्या आठवड्यामध्ये काय झालं? कटारवर हल्ला केला, कारण तिथं हमासचे लोक लपलेले होते. हालेलुया. तर प्रियांनो, हे जे राष्ट्र आहे इस्रायल राष्ट्र, हालेलुया, हे देवाचं राष्ट्र. आमेन. हालेलुया. ओके. आणि इथं आपण पाहतो की त्यांच्याविषयी असं म्हटलं ना की ते काय करणार आहेत प्रियांनो. इथं असं म्हटलं ना की ते सर्व, इथं बायबल सांगतात, त्यांच्या पुढे राष्ट्रे व्यथित होतात, सर्वांची तोंडे काळवंटात. आज तुम्हाला माहितीये प्रियांनो, सर्व जे मिडल ईस्ट मध्ये किंवा जे आपण पाहतो ना, काय बोलतात त्याला मराठीमध्ये, मिडल ईस्टला काय बोलतात? जे अरबस्थान आहे, अरबस्थानामध्ये जे सर्व राष्ट्र आहेत ते मोस्टली आपण पाहतो इस्लामिक आहेत, मुसलमान आहेत. पण ते सर्व राष्ट्र आता इस्रायलला घाबरलेले आहेत. ते म्हणते हा इस्रायल राष्ट्र सर्वांवर हल्ला करत आहे आणि सर्वांना हरवून टाकत आहे. हालेलुया. ते होते म्हणजे हे जे इथं बायबलमध्ये लिहिलं ते आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होते, कारण ते जिथं जाते तिथं त्यांना विजय मिळत. पण हे पण चिन्ह आहे की इस्रायल राष्ट्र जिथं जाते तिथं त्यांना काय भेटत आहे? कशाचं चिन्ह आहे? की देवाचा दिवस लवकर येते. आणि तुम्हाला माहितीये, आता इस्रायल राष्ट्र जिकडे जाते तिकडे ते जिंकत आहेत, कारण देव त्यांना विजय देते. कारण बायबलमध्येच आपण पाहतो ना, इस्रायलाचा देव परमेश्वर, इस्रायलाचा देव यहोवा. जर यहोवा त्यांच्या बरोबर आहे, त्यांना कोण हरवणार आहे? इस्रायल हा कुणाचा देश आहे? देवाचा. देव हा माझा देश आहे. हालेलुया. इस्रायल त्यांना बुद्धी देव देते, देव त्यांना पैसा देते. तुम्हाला माहितीये की देव त्यांची, कारण बायबलमध्ये म्हटलं शेवटच्या काळामध्ये देव इस्रायल लोकांची खूप प्रगती करणार आणि त्यांना कोणच हरवू शकणार नाही. आमेन. पण आता जसं या देशाची उन्नती होते, जगामधले सर्व लोक, कारण जगातल्या दुसऱ्या सर्व अनेक राष्ट्रांवर कोण त्यांना चालवत आहे? सैतान. कोण चालवते जगातल्या दुसऱ्या राष्ट्रांना?
सैतान आणि जगातले अनेक राष्ट्र इस्रायल देशाविरुद्ध उभे राहिलेत. महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जे असे राष्ट्र आहेत ना ज्यांचं नाव आहे फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, हे राष्ट्र तुम्हाला माहिती आहे का जस्ट काही दिवसांनंतर म्हणजे आता एक खूप मोठी जगामध्ये मीटिंग होणार आहे. काय होणार आहे? खूप मोठी मीटिंग होणार आहे. त्या मीटिंग मध्ये जगामध्ये जितके सर्व राष्ट्र आहेत ते सर्व राष्ट्र अमेरिकेमध्ये एकत्र जमणार आहेत. काय होणार आहेत? एकत्र. त्यांना बोलतात ना संयुक्त राष्ट्र समूह. जगातले सर्व जे नेते लोक एकत्र होणार आहेत. आणि प्रियांनो ते एकत्र होऊन काय करणार आहेत? हे जे प्रियांनो फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, स्पेन, नेदरलँड्स हे अनेक देश काय करणार आहेत माहितीये का? ते बोलणार आहेत आम्हाला इस्रायल नको, इस्रायलच्या जागेमध्ये पॅलेस्टाईन राष्ट्र तुम्ही बनवा. त्यांनी असं खुल्लम खुल्ला म्हटलं की आम्ही इस्रायलाच्या विरुद्ध आहोत आणि आम्ही जो पॅलेस्टाईन नावाचा देश आहे ना त्याला सपोर्ट करणारे, की इस्रायल लोक जे आहे त्यांचा जो देश, त्यांची जी जागा आहे ही कुणाला द्या? अरब लोकांना द्या. कुणाला द्या? कुणाला द्या? हे कधी होते? ह्या महिन्यात. मी जी तुम्हाला सांगितली जी मोठी मीटिंग होणार आहे, कधी होणार आहे? ह्या महिन्यात होणार आहे अमेरिकेमध्ये, युनायटेड नेशन्स मध्ये. आणि हे जे अनेक राष्ट्र काय म्हणत आहेत? आम्ही काय करणार आहे? आम्ही इस्रायलला सपोर्ट करत नाही. तर आम्ही कुणाला सपोर्ट करतो? जे अरबचे, जे पॅलेस्टाईनचे लोक आहेत आम्ही त्यांना. आता हे सर्व तुम्हाला का सांगितलं? त्याच्या मागे एक कारण आहे. आता आपण ते वचन वाचूया. म्हणजे आता जे वचन मी वाचल तुम्हाला समजल ना. ते हे सर्व सांगितलं नसतं तुम्हाला समजलं नसतं. हालेलुया. यास आपण जकर्याचं पुस्तक, हालेलुया, थँक यू जीसस. जकर्याचं पुस्तक आणि हालेलुया यास आपण एक वचन वाचूया. हालेलुया. ओके. जकर्याचं पुस्तक आणि यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. तर प्रियांनो, इथं देवाचं वचन सांगताना की जगातील सर्व राष्ट्रांनी मिळून माझा देश इस्रायल या देशाला काय केलं? त्यांनी दुभागलं. काय केलं त्यांनी? दुभागलं. हालेलुया. आणि यामुळं परमेश्वर बोलतो मी काय करणार आहे? याचा बदला घेणार आहे. मी काय घेणार आहे? याचा बदला घेणार आहे. हालेलुया. तर यावेळेस आपण ते वचन वाचूया ना. हालेलुया. जकर्याचं पुस्तक 12वा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 1 पासून ते आपण प्रियांनो 5 पर्यंत वचन वाचूया. वाचा. इस्रायलाविषयी परमेश्वराची वाणी. आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो, पहा, मी यरूशलेमास त्याच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रास कटोऱ्यासारखे करीतो.
यरुशलेमेला घेरीतील तेव्हा यहुदाचीही तीच गत होईल. त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्राला भारी पाषाणासारखा असे मी यरुशलेमास करीन. जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच विरुद्ध जमतील. पृथ्वीवरील किती राष्ट्र? हालेलुया. मला वाटत होतं आपला भारत देश इस्रायलाकडून उभा राहील, पण तसं झालं नाही. शेवटी आपला भारत पण इस्रायला विरुद्धच उभा राहिला. कारण मी न्यूज वाचत होतो आणि जस्ट काल मी न्यूज वाचली, मोदी सरकारने इस्रायलला सपोर्ट केलं नाही, तर ते बोलले आम्ही जे पॅलेस्टाईन जे अरब लोक आहेत आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. आणि त्या भविष्यवाणीमध्ये काय लिहिलेलं आहे? या जगातले किती राष्ट्र? सर्व राष्ट्र कुणाविरुद्ध जमतील? इस्रायल विरुद्ध जमतील. हालेलुया. ओके, पुढे वाचा. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन आणि मी आपले डोळे उघडून यहुदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्राच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन. राष्ट्राच्या प्रत्येक घोड्यास म्हणजे प्रत्येक मिलिटरी, प्रत्येक जे आपण पाहतो ना जे सैनिक, या जगामधले सर्व सैनिक इस्रायल देशामध्ये इस्रायल देशाविरुद्ध आणि येशू विरुद्ध लढण्यासाठी जमणार आहेत. कुणाविरुद्ध? येशू विरुद्ध लढण्यासाठी पूर्ण जग जमणारे. हे जे बायबलमध्ये हे आता तुम्हाला माहिती, हे जे जकर्याचं पुस्तक हे 2500 वर्षापूर्वी लिहिलंय. किती? 2000 आणि पण आज हे जे सर्व इथे लिहिलंय आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक घटना, प्रत्येक न्यूज पूर्ण होते. हालेलुया. किती आशीर्वादित आहे आपण की आपल्याला या सर्व गोष्टी माहिती आहेत. अनेक जे शिकलेले आहेत, खूप मोठे आहेत, ते हुकले, त्यांना काय माहिती नाही, पण आज तुम्हाला आणि मला देव या सर्व गोष्टी त्याच्या वचनातून प्रगट करत आहे. हालेलुया. हालेलुया. कशासाठी? त्याच्या मागे एक कारण आहे की तुम्ही आणि मी जो दिवस येणार आहे, तुतारीचा सण, हालेलुया, येशू येणार आहे, त्या दिवसासाठी तुम्ही आणि मी तयार व्हावं. काय व्हावं? तयार. जे तयार आहेत ते जाणार आहेत. हालेलुया. जे तयार होणार नाहीत त्यांचा नाश होणार आहे. आणि प्रियाने या सर्व गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगते, हालेलुया, की तुम्ही तयार व्हावं. हालेलुया. हालेलुया. तर ह्या सर्व घटना हजारो वर्षापूर्वी बायबलमध्ये लिहिल्या, पण आज आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होते. जगातले सर्व राष्ट्र, किती राष्ट्र? सर्व राष्ट्र प्रियांनो इस्रायल देशाविरुद्ध उठते. पण जसे ते इस्रायल देशाविरुद्ध उठते, देव तितकंच बलवान इस्रायल राष्ट्राला करते. देव त्यांना बुद्धी देते, देव त्यांना शक्ती देते, देव त्यांना सामर्थ्य देते. हालेलुया. ते सर्व राष्ट्रांना हरवते, जसं आपण वाचलं मागाशी योएलच्या पुस्तकामध्ये. आमेन. पण हे सर्व ज्या घटना प्रियांनो ज्या बायबलमध्ये लिहिल्यात, ह्या ज्या सर्व होते, या सर्वांच्या द्वारे आपल्याला एकच गोष्ट समजती, प्रभू येशू ख्रिस्त खूप लवकर येणार आहे. आमेन. हालेलुया. ओके, तर आपण वाचूया ना. वाचा. तेव्हा यहुदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की यरुशलेमाचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर याच्या योगे मला पाठबळासारखे आहे. पाठबळासारखा आहे. पुढे. त्या दिवशी मी यहुदाच्या सरदारांस लाकडा खालच्या अगटीसारखे, पेंढ्या खालच्या जळत्या मशालीसारखे करीन. ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रास खाऊन टाकीतील. यरुशलेम
आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल. हालेलुया. तर प्रियानो, इथं आपण पाहतो, इथं बायबल सांगते देव स्वतः इस्रायलच्या लोकांना काय करल? अग्नीसारखं करल. हालेलुया. आणि ते सर्व आजूबाजूच्या राष्ट्रांना भस्म करून टाकतील, नष्ट करून टाकतील. आता प्रियानो, एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती, येशू ख्रिस्त कुठे येणार आहे? येशू ख्रिस्ताचं आगमन हे कुठं होणार आहे? कुठं होणार आहे? जैतुनाच्या डोंगरावर. बायबल सांगतं येशूचे पाय जैतुनाच्या डोंगरावर टेकतील, यरुशलेम शहरामध्ये. आणि सैतान या सर्व जगातल्या राष्ट्रांच्या द्वारे प्रियांनो काय योजना करते माहितीये? सैतान बोलते की यरुशलेम शहर आम्हाला देऊन टाका, जे पॅलेस्टाईनचे लोक आहेत त्यांना देऊन टाका, ही आमची राजधानी. काय म्हणत आहेत ती? या यरुशलेम किंवा जो इस्रायल देश आहे त्या देशाला 2 भागामध्ये विभागणी करा. काय करा? त्याला 2 भागामध्ये विभागणी करा. आणि जे यरुशलेम शहर बायबलमध्ये सांगितलं की येशू ख्रिस्त स्वतः या यरुशलेम मध्ये येणार आहे आणि या यरुशलेम मध्ये येऊन 1000 वर्षासाठी राज्य करणार आहे. किती? 1000 वर्षासाठी यरुशलेम शहरामधून राज्य करणारे. पण हे लोक आता काय म्हणते? या यरुशलेम शहराला आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, तर अर्ध तुम्ही काय करा? पॅलेस्टाईनला द्या, अर्ध आम्हाला द्या. आता विचार करा प्रियांनो, हे कसं होईल? हालेलुया. तर तुम्हाला माहितीये, पण हे होते. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती, सर्व जग एका बाजूला असणार आहे, कारण इथं आपण बघितलं जगातले सर्व राष्ट्र एका बाजूला राहतील आणि दुसऱ्या बाजूला कोण राहील? इस्रायल देश. तुम्हाला माहिती, इस्रायल देश मला आज वाटतं ना, आपल्या औरंगाबाद शहरा इतका पण माहिती नाही. औरंगाबाद डिस्ट्रिक्ट आहे ना, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट इतका असतं. औरंगाबाद आपलं जे डिस्ट्रिक्ट ना, जिल्हा, औरंगाबाद जिल्हा इतका हा इस्रायल देश आहे. आणि या औरंगाबाद जिल्हा इतका जो इस्रायल देश आहे त्याच्या विरुद्ध किती लोक जमणार आहेत? जगातले सर्व राष्ट्र. हालेलुया. तर प्रियांनो, ज्यावेळेस हे सर्व होणार आहे, हे युद्ध ज्यावेळेस होणार, आणि हे युद्ध कुणामध्ये होणार आहे? सर्व राष्ट्र आणि एका बाजूला इस्रायल देश. पण इस्रायल राष्ट्राकडून प्रियांनो परमेश्वर आहे. इस्रायल राष्ट्राकडून प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त या युद्धामध्ये येणार आहे. आणि येशू ख्रिस्त इस्रायल राष्ट्राकडून लढणार आहे आणि जगातल्या सर्व राष्ट्रांना हरवणार. आमेन. हालेलुया. तर या सर्व गोष्टी प्रियांनो आता सध्या या जगामध्ये होत आहेत. आपण शेवटच्या काळामध्ये नाहीये, आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये आहोत. मिनिटामध्ये पण नाही. आता आपण शेवटचा मिनिट नाही, आता शेवटच्या सेकंड मध्ये आपण आहोत. कशामध्ये आहोत आणि काय होणार आहे यावेळेस आपण वाचूया. तेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 14 पासून ते 17 पर्यंत आपण वचन वाचूया. 14 पासून 17. तेसलोनिकरास पत्र 4था अध्याय 14 पासून 17. 14 पासून 17. तेसलोनिकरास पत्र पहिलं. पहिले पत्र 4था अध्याय 14 ते 17. येशू मरण पावला व उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहे त्यास देव त्याचबरोबर आणील.
प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हा सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीस जावणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य दिव्य दूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. हालेलुया. तर प्रियानी, इथं बायबल सांगतं की प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी म्हणजे जे मेलेले आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट, जे येशूवर विश्वास ठेवतात ते कधीही मरत नाहीत. तर बायबल सांगते ते फक्त काय होतात? झोपतात, महानिद्रा घेतात. हालेलुया. तर प्रियानी, इथं बायबल सांगते ज्यावेळेस येशू येईल काय होईल? इथं बायबल सांगतं प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडी जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, सर बोला, आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता, पुन्हा एकदा बोला, देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. हालेलुया. हालेलुया. इथं बायबल काय सांगते प्रियांनो? ज्यावेळेस तुतारीचा नाद होईल, ज्यावेळेस 22 तारखेला, मला नाही माहिती, हालेलुया, आता इस्रायलमध्ये तर ते तुताऱ्या वाजवणार आहे, तर मला असं वाटतं आपण पण आपल्या चर्चमध्ये पण तुतारी वाजवणार. हालेलुया. तर आपण 22 तारखेला नक्की ह्या तुतारीच्या सणाच्या वेळेस प्रियांनो आपण चर्च मध्ये एक सभा ठेवणार आहे. हालेलुया. अजून एक महत्वाची गोष्ट, ह्यावेळेस आपली जी अॅनिव्हर्सरीची जी मीटिंग आहे प्रियांनी फक्त 19 तारखेला नाहीये, तर 19, 20, 21 आणि 22 4 दिवस असणार आहे. हालेलुया. आणि देवाचे एक महान सेवक जे एकदा आपल्या चर्च मध्ये येऊन गेलेले आहेत, हालेलुया, जे गुंटूरमध्ये असतात, ते इथं 3 दिवस प्रभूचं वचन सांगण्यासाठी येणार आहेत. हालेलुया. ओके. हालेलुया. आणि त्यांचं येणं पण बरोबर नाही का, 3 दिवस आहे, 21 पर्यंत आणि 22 तारखेला. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर इथं बायबल सांगत आहे की देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. आमेन. तो ढगामध्ये येईल. कुठे येईल? आणि त्यावेळेस काय होईल? जे सर्व आपले प्रियजन प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून झोपी गेलेले आहेत ते सर्वजण त्या मरणातून जिवंत होतील. जसा येशू मेला आणि 3ऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला, तसं जे सर्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात प्रियांनो, ते जरी प्रियांनो झोपी गेले किंवा जरी त्यांचा मृत्यू झाला, पण जसा येशू हा 3ऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला, तो प्रत्येक व्यक्ती जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास येशू तुतारीच्या सणाच्या वेळेस ढगामध्ये उतरून येईल. तो प्रत्येक व्यक्ती मरणातून जिवंत होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, हे सर्व जग मरणाला घाबरत. जगातला कोणताच धर्म, जगातला कोणताही बाबा, जगातील कोणतीही कोणताही धर्म
माणसाला मरणातून जिवंत करू शकत नाही. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त प्रियानं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त हा काही धर्म नाहीये. येशू ख्रिस्त बोलला मार्ग, सत्य आणि जीवन मी ने बोलला तो मी आणि पुढं च लागतं ना, त्याचा अर्थ फक्त एकच आणि एकच रास्ता आहे. हालेलुया. वर जाण्यासाठी, रॅप्चर मध्ये जाण्यासाठी हालेलुया. येशू येईल, जे मेलेले त्यांना जिवंत करील, जसा तो मरणावर विजय झाला. हालेलुया. दुसरे अनेक देव आहेत या जगामध्ये, तुम्हाला माहिती आहे ना, असं सांगण्यात येतं ते पण मेले. अनेक महान पुरुष या जगामध्ये येऊन गेले, ते जगले, खूप चांगलं काम केलं आणि ते पण मेले. पण कोणताच देव मरणातून जिवंत झाला नाही. कोणताच महापुरुष मरणातून जिवंत झाला नाही, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया, त्याने मरणाला हरवलं आणि आज पण तो शरीरामध्ये जिवंत आहे. कसा जिवंत आहे? आणि तोच येशू तुतारीच्या सणाच्या वेळेस, हालेलुया, काय होणार आहे? कुठे येणार आहे? ढगामध्ये येणार आहे आणि त्याच्या लोकांना घेऊन जाणार आहे. जे तयार आहेत, जे तयार आहे. ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, खरोखर मला असं, मी तुम्हाला 2023 मध्ये सांगितले की 2024 आणि 25 मध्ये मला काहीतरी स्ट्रॉंग वाटते. तुम्हाला सांगितलंय ना, मी 2023 पासून सांगतोय, 2024 आणि 2025 हे जे वर्ष आहेत ह्याच्यामध्ये काहीतरी अद्भुत घडणार आहे. आणि खरोखर आता 22 सप्टेंबर येते आणि या 22 सप्टेंबरला काहीतरी अद्भुत घडणार आहे. कदाचित रॅप्चर पण होऊ शकतं, मला माहिती नाही, कारण बायबल सांगतं कोणत्याच माणसाला तो वेळ पण होऊ शकतं. कारण काय, हा जे सर्व सण आहेत हे काय, रिहर्सल. काय? जसं आपण पाहिलं प्रियांनो, जो कोकरा येण्या अगोदर, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर बलिदान करण्या अगोदर, तुम्हाला माहिती इस्रायल लोकांनी किती 1,500 वर्ष, किती 1,500 वर्ष त्यांनी रिहर्सल केली. ते काय करायचे? एक कोकरा घ्यायचे ना, वलांडन सणाच्या दिवशी बरोबर सकाळी 9 वाजता वेदीला ते बांधायचे आणि 3 वाजता त्याला मारायचे. येशू ख्रिस्त येण्या अगोदर किती वर्ष त्यांनी केलं हे? 1,500 वर्ष ते हे करत होते. आमेन. आता तुतारीचं पण ते करत आहेत. जे इस्रायलचे लोक, तुम्हाला माहिती, प्रत्येक वर्षामध्ये या तुतारीच्या सणाच्या वेळेस काय करतात? तुतारीच्या सणाच्या दिवशी 100 वेळेस तुतारी वाजवतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, वेगवेगळ्या प्रकारची. हालेलुया, हालेलुया. पण कदाचित हे वर्ष रिहर्सलचं काय होऊ शकतं? रियल होऊ शकतं. रिहर्सल नाही, आता रियल होऊ शकतं. पण मी हे तुम्हाला सांगते, यासाठी सांगते की आपण सर्वांनी तयार व्हावं. आमेन. हालेलुया, हालेलुया. आता सध्या प्रियांनो पूर्ण जगामध्ये आता एक महिना चालू आहे, ज्याला बोलतात इलूलचा महिना. आणि या इलूलच्या महिन्यामध्ये जगामध्ये अनेक जे लोक, इवन यहुदी लोक, अनेक लोक हे उपास प्रार्थना करतात. काय करतात या समयामध्ये? कदाचित आपल्या चर्चमध्ये पण अनेक जण उपास प्रार्थना करत आहेत. मी नेहमी सांगत असतो की आपण जे ख्रिस्ती, आपण जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, आपण ह्या वेळेमध्ये उपास प्रार्थना करायची. लेंट समयामध्ये करायची नाही, कारण जो लेंट समयाचे जे उपास आहेत हे मूर्ती पूजेपासून आलेले उपास आहेत. हालेलुया. आपण जे विश्वासणारे आहोत, आपण कधी उपास करतो? इलूलचा महिना. हालेलुया.
आणि प्रियांनो, या महिन्यामध्ये आपण काय करतो? उपास करतो. इनफॅक्ट या पूर्ण वेळेला, या उपासाच्या समयाला जे यहुदी लोक याला तेशुवा म्हणतात. काय म्हणतात? तेशुवा. आणि तेशुवा या शब्दाचा अर्थ आहे वळणं. 40 दिवस काय करतात? उपास आणि प्रार्थना. आणि या 40 दिवसामध्ये काय करत आहेत? ते वळत आहेत. कुणाकडे वळत आहेत? येशूकडे, परमेश्वराकडे, देवाकडे. हालेलुया, हालेलुया. तर ह्या सर्व घटना होते जे बायबलमध्ये सांगितलेली प्रत्येक भविष्यवाणी पूर्ण होते. रॅप्चरच्या आपण अगदी जवळ आहोत. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा, तुम्ही तयार आहात का? आहे की नाही? या सर्व घटना होते, सर्व काय होते जे बायबलमध्ये सांगितले ते एक एक काना आणि मात्रा, येशू बोलला काना आणि मात्रा रद्द होणार नाही. मी सांगितलेली एक एक गोष्ट काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. आता महत्वाची गोष्ट, हे सर्व गोष्टी होत असताना आपण तयार आहोत का? आपण येशूला भेटायला, येशूला त्या ढगामध्ये भेटायला तुम्ही तयार आहात का? आमेन, हालेलुया. ओके, आता महत्वाची गोष्ट तुम्ही बोलाल, कशी तयारी करायची? कशी तयारी करायची मी अनेकदा सांगितलं, पण तरी पण आज मला असं वाटलं खरोखर सांगू शकत नाही की या वर्षामध्ये काय होईल आणि काय नाही. तर मला असं वाटलं पुन्हा एकदा आज आपण बघूया कशी तयारी करायची. सर्वात महत्वाची गोष्ट, जर आपल्याला येशू बरोबर जायचंय रॅप्चर मध्ये, तर अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत. पण आज मी तुम्हाला काही गोष्टी देवाच्या वचनातून सांगणार आहे. कोण रॅप्चर मध्ये येशू बरोबर जाणार आहे? सर्वात पहिली गोष्ट आपण बघूया यशाया याचा 55 अध्याय, यशाया 55 6 आणि 7 वचन आपण वाचूया. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो. म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. हालेलुया, हालेलुया. सर्वजण बोला, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. प्रिय, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता ज्या काळामध्ये राहत आपण आहोत, हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. कोणता काळ आहे? परमेश्वर आपल्या जवळ आहे आणि प्रियांनो आपण त्याला प्राप्त करू शकतो. इथं बायबल सांगतं, सर्व बोला, त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. आमेन. कारण तुम्हाला माहितीये, जर रॅप्चर झालं 21 तारखेला, रॅप्चर जर झालंच 21 तारखेला, कृपेचा काळ संपणार आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ, कृपेचा काळ संपणार आहे. शहाण्या कुमारी गेल्या, वराबरोबर कोण राहिले इथं? ज्यांनी तयारी केली नाही अशा मूर्ख कुमारी या जगामध्ये राहतील. आणि बायबल सांगतं त्यावेळेस या मूर्ख कुमारी काय करतील? दरवाजा ठोकतील. इथं बायबल सांगतं, म्हणून इथं असं म्हटलं ना की रॅप्चर होण्याच्या अगोदरच, हा कृपेचा काळ संपण्या अगोदरच ना, बायबल इथं सांगतं, सर्व बोला, त्याला शोधा. तो जवळ आहे,
तोच त्याचा धावा करा. सर्वात महत्वाची गोष्ट, परमेश्वराकडे धावा करा, रोज प्रार्थना करा, परमेश्वराकडे वळा, परमेश्वराला शोधण्यासाठी आतुर व्हा. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये देवाने आपल्याला का ठेवलंय? आपण सर्वजण काही ना काही शोधते. कोण पैशाला शोधते, कोण बंगल्याला शोधते, कोण माणसाला शोधते, कोण अमिताभच्या मागे लागलेत, कोण त्या शाहरुख खानच्या बंगल्याच्या इथं तिथं लोक थांबतात रोज. सलमान खानच्या बंगल्याच्या इथं लांबून घुसण्याचा प्रयत्न करतात, शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे की नाही? कोण अमिताभला प्राप्त करण्याचा प्रयत्न करते, कोण हे की नाही, कोण कलेक्टर बनण्याचा प्रयत्न करते, कोण आपण पाहतो ना मला हेच बनायचंय, कोण मिनिस्टर बनण्याचा प्रयत्न करते, पॉवरला शोधते, मला पॉवरफुल बनायचंय. सर्वजण शोधते. आमेन. पण बायबल सांगतं देवाने आपल्याला या जगामध्ये या कोणत्याच गोष्टींना शोधण्यासाठी नाही, देवाने आपल्याला त्याला शोधण्यासाठी या जगामध्ये ठेवलंय. या जगामध्ये सर्वात पहिलं कारण आपण जगत आहोत कशाला? पोटासाठी जगतो नाही, पोटासाठी नाही जगत आपण येशूसाठी जगतो. जे पोटासाठी जगतात ना ते नरकात जाणार आहेत. जर तुमचं पोट देवे, जर पैसा तुमचा देवे, तर बायबल स्पष्ट सांगतं पोट त्यांचं दैवत आणि नाश त्यांचा शेवट. तुम्ही कुणाला शोधते आज? हालेलुया, हालेलुया. देवाने या जगामध्ये आपल्याला कशाला ठेवलंय? कुणाला शोधण्यासाठी ठेवलंय? पहिल्यांदा काय करा? पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा, शोधा. येशूला शोधण्याचा परिश्रम करा. देवाची इच्छा माझ्या जीवनासाठी काय? देवा तुम्हाला या जगामध्ये का ठेवलंस? तुझी योजना काय? मी काय करावं? मी काय करू नये? कधी विचारलं तुम्ही येशूला? येशू तुम्हाला या जगात ठेवलं कशासाठी ठेवलंस? तुझा काय उद्देश आहे माझ्या जीवनासाठी? आमेन, हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश देवाकडून समजला तर सर्व आशीर्वाद मोकळे झाले. उद्देश, आपल्या जगण्याचा उद्देश, सर्वात महत्वाचा आणि पहिला उद्देश काय? या जगामध्ये राहण्याचा सर्वात पहिला उद्देश काय? परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा. बायबल सांगतो दुर्जन पापी माणूस आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या वाईट कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो. सर बोला, परमेश्वराकडे वळो. प्रियांनो, परमेश्वराकडे वळण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. किती? सर्वात पहिली गोष्ट बायबल सांगतं आपल्या पापाचा मार्ग सोडणं. पहिली गोष्ट काय करायचंय? पापाचा मार्ग सोडणं. जे पापामध्ये आपलं जीवन जगतील, पापाला सोडणार नाहीत, पापाला धरून ठेवतील, त्यांचा नाश होणार आहे. आपण एक वचन बघूया. आपण जर प्रकटीकरणचं पुस्तक आणि प्रियानो इथं आपण एक वचन वाचूया प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये. हालेलुया. प्रकटीकरण याचा हालेलुया.
ओके. प्रकटीकरण याचा 21 अध्याय आणि 8 वचन. 8 प्रकटीकरण 21:8 मी वाचतो. बायबल इथं सांगतं, परंतु भेकड म्हणजे भित्रे. दुसरी गोष्ट, विश्वास न ठेवणारे, येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवत. तिसरी गोष्ट, अमंगळ म्हणजे जे जादूटोणा, ह्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा. खून करणारे. कोण? तुम्हाला माहिती आहे आज खून करणं खूप कॉमन झाले. तुम्ही जर न्यूज वाचत असाल, लोक एकमेकांचा खूप खून करत आहेत. बघत आहे का तुम्ही? बायका आपल्या नवऱ्यांचा खून करत आहेत. किती झाल्या केस? का झालंय? ह्या केस का होते? बायका आपल्या नवऱ्यांना मारत आहेत. का? आपण शेवटच्या काळामध्ये बायबलमध्ये म्हटलं, शेवटच्या काळामध्ये सर्व उलट होईल. आता एक स्त्रीचं जे अंतःकरण, हालेलुया, ममतेने भरलेलं असतं. तर आता विचार करा, शेवटच्या काळामध्ये काय होते? त्यांचं अंतःकरण दगडासारखं होते. आणि आपण सर्वजण न्यूज मध्ये बघत आहोत, स्त्रिया खून करत आहेत. नाही. आणि तर बायबल सांगतं, प्रियांनो, जार कर्मी, जार जे आपल्या बायकोला सोडून दुसऱ्या स्त्री बरोबर गैरसंबंध ठेवत आहेत, जे व्यभिचारी, इथं बायबल सांगतं. आणि पुढे म्हटलं जे चेटकी आहेत, जादूटोणा करणारे. पुढे म्हटलं मूर्ती पूजक. या लिस्ट मध्ये काय आलं? एक नाव, मूर्ती पूजक. पुढं सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण आहे. यांच्या वाट्यांना काय येईल? काय येईल? अग्नीचे व गंधकाचे सरोवर. कुणाला? भेकड, येशूवर विश्वास ठेवण्यासाठी जे घाबरतात, येशूवर विश्वास ठेवत नाहीत, अमंगळ, खून करणारे, जार कर्मी, चेटकी, मूर्ती पूजक. आज सगळीकडे मूर्ती पूजा चालू आहे ना, आणि अनेक लोक मूर्ती पूजेमध्ये जात आहेत आणि काय काय करत आहेत. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, बायबल सांगतं सर्व मूर्तीपूजक लोकांना अग्नी व गंधकाचे सरोवर मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं बायबल काय सांगते? वेळ आहे तोच काय करा. इथं बायबल सांगतं, दुर्जन आपला पापाचा मार्ग सोडो, लबाडीचा मार्ग सोडो, चेटूक करण्याचा मार्ग सोडो, लबाडी करण्याचा मार्ग सोडो. आणि इथं काय म्हटलं ना? आपल्या परमेश्वराकडे वळू, देवाकडे वळा, देवाच्या सत्यावर विश्वास ठेवा आणि त्या सत्याप्रमाणे आचरण करा. आणि जे सत्याचा स्वीकार करणार नाहीत, जे सर्व देवाच्या वचनाविरुद्ध चालतील, इथं बायबल सांगतं त्यांना भयंकर शिक्षा होणार. आणि विशेष करून प्रियांनो, ज्यांना सर्व माहिती असून, आता आज तुम्ही इथे आणि मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही माहित असून याच्या विरुद्ध केलं, बायबल सांगतं त्यांना जास्त शिक्षा होणार आहे. त्यांना काय होणार आहे? ज्यांना माहिती नाही त्यांना ठीक आहे बाबा, ह्यांना माहिती नव्हतं, यांनी चुकून केलं. पण आता आपल्या सर्वांना सर्व माहिती आहे, सर्व वचन माहिती आहे, सर्व तुम्हाला सांगत आहे, हालेलुया. पण सर्व माहिती असून तरी पण आपण वाईट मार्गामध्ये जाते, लबाडीमध्ये जाते, मूर्तीपूजेमध्ये जाते, तर देव अशी भयंकर शिक्षा देणार आहे त्या लोकांना. भयंकर, अति भयंकर. जर तुम्ही मत्तेय 25 अध्यायामध्ये जर वाचलं, तिथे बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, जो सेवक ज्याला सर्व माहिती होतं आणि माहिती असून त्यांनी माझ्या वचनाप्रमाणे आचरण केले नाही, त्याला अधिक शिक्षा होईल. काय होईल त्याला?
हालेलुया. तर प्रियांनो, ही वेळ आहे देवाकडे वळा. आतापर्यंत जे झालं आपल्या हातून, देवाला क्षमा मागा आणि देवाकडं वळा. हालेलुया. कारण हा कोणता महिना आहे? वळण्याचा महिना आहे. तेशुवा. तेशुवा म्हणजे देवाकडं वळा. बायबल सांगतं, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि देवाकडं वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. काही लोकांना असं वाटतं फक्त मी येशूवर विश्वास करतो, इथे येऊन विश्वास करतो आणि बाहेर जाऊन दुसरं करतो, देव माझा स्वीकार करेल. देवाला फसवू नका. देवाला फसवू नका. तुम्ही कुठं जाता, कुठं येता, कुठं बसता, देवाला सर्व माहिती आहे. आणि आपण एकमेकांना, तुम्ही मला फसवू शकता, माणसाला आपण एकमेकांना फसवू शकतो, पण देवाला मात्र तुम्ही फसवू शकत नाही. त्याला माहिती आहे, सर्व माहिती आहे. हालेलुया. देवाबरोबर गेम्स खेळू नका. एक गोष्ट मी तुम्हाला बोलतो प्रियांनो, मी तर नेहमी बोलतो आपल्या चर्चमध्ये, हालेलुया, येशूकडे यायचंय ना पूर्णपणे या. अर्धा राहायचं तर इथे चर्चमध्ये नका येऊ. तुम्ही जाऊ शकता, हे चर्च सोडू शकता. तुम्हाला बाहेरच्या गोष्टी पण करायच्या, जा, हे चर्च सोडून टाका. जर तुम्हाला इथे यायचंय या मंडळीमध्ये, येशूला पहिलं स्थान द्या. तुम्हाला जर सुटत नाही बाहेरच्या गोष्टी, हालेलुया, सोडून टाका हे चर्च. तुम्ही जाऊ शकता. हालेलुया. सर्वांना समजलंय? कारण मला कोण येऊन आयरा गायरा कोण पण मला सांगतं, अरे मी ह्याला तिकडं बघितलं, हा तिकडं पण होता. हालेलुया. कशाला देवाला फसवता? कशाला या इथं येऊन तुम्ही टाइमपास करताय? हालेलुया. करायचं तर पूर्णपणे करा. बायबलमध्ये स्पष्ट लिहिले, एक तर काय व्हा, उष्ण व्हा, नाही तर शीत व्हा. कोमट राहू नका. तर कोमट राहायचं तर देव बोलतो, येशू बोलतो, मी तुम्हाला ओकून टाकी. है ना? येशूवर विश्वास ठेवायचा तर पूर्णपणे ठेवा. तुम्हाला 10 गोष्टी करायच्या नका करू, त्या दुसऱ्या 10 गोष्टी करा. मी हे बोलतो तुम्हाला. आणि खुशी खुशी नरकामध्ये जा. कारण तुम्हाला तोच मार्ग आवडतोय, तुम्हाला त्याच गोष्टी आवडतात, तर तुम्ही जाऊ शकता नरकामध्ये. हालेलुया. ओके. तर प्रियांनो, इथं बायबल सांगतं प्रियांनो, काय म्हटलेलं आहे? हा वेळ कशासाठी आहे? परमेश्वराकडं वळण्याचा, आपलं पाप कबूल करून सोडण्याचा. सर्व ज्या गोष्टी ज्या देवाला आवडत नाहीत, मी सोडणार. प्रभू येशू, तुझी जी इच्छा आहे, तुझं जे वचन सांगतं, त्या वचनाप्रमाणे मी माझं जीवन जगणार. हालेलुया. हा जर डिसिजन तुम्ही घेते तर या मंडळीमध्ये या. आणि हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा नाही तर ही मंडळी तुम्ही सोडू शकता. अर्धा राहू नका. एकच फैसला करा. एलिया बोलला ना, काय बोलला? एक तर बालाची सेवा करा, नाही तर यहोवाची सेवा करा. मी बोलतो आज तुम्हाला, तर परमेश्वर परमेश्वर आहे, यहोवा परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त जर देव आहे, त्या एका येशूची सेवा करा. आणि जर तुम्हाला एका येशूची आणि त्या यहोवा परमेश्वराची सेवा करायची नाहीये, खुशाल तुम्ही जाऊ शकता. हालेलुया. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, आता हे सर्व मी यासाठी सांगत आहे कारण मला माहिती नाही 22 तारखेला काय होणार. या 22 तारखेला या वर्षामध्ये खूपच क्रिटिकल शेवटची कंडिशन, आपण त्या शेवटच्या समयामध्ये, शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या सेकंड मध्ये आपण आलेलो आहोत. हालेलुया. आणि मग म्हणून एक महत्वाची गोष्ट आपण पाहूया. यास आपण इफिस्करास पत्र, आपली तयारी. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 26-27 वचन वाचा. इथे बायबल सांगतं, अशासाठी की तिला त्याने, सर्वजण बोला, वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे
आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशा सारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. महत्वाची तयारी. 22 तारखेला जर तुम्हाला खरोखर येशू बरोबर जायचंय, इथं बायबल सांगतं प्रियांनो की येशू ख्रिस्त काय करत आहे. येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला, सर्वजण बोला, वचनाद्वारे, जलस्नानाने, वचनाद्वारे, जलस्नानाने. तर प्रियांनो, हे जे वचन आहे ना, हे काय, पाणी आहे. आणि जसं पाण्याने आपण काय करतो, रोज आंघोळ करतो. हालेलुया. काय करतो आपण? रोज करतो का 7 दिवसात एकदा करतो? करता का? हालेलुया. है ना? हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, बायबल सांगतं जे लोक येशू बरोबर जाणार आहेत ते रोज जलस्नान देवाच्या वचनामध्ये राहतात. येशू बरोबर कोण जाणार आहे? जे रोज वचनाच्या जलस्नानाने स्वतःला काय करत आहेत? शुद्ध करत आहेत. काय करत आहेत? वचनाच्या जलस्नानाने स्वतःला शुद्ध करत आहेत. तुम्ही रोज बायबल वाचताय? हे बायबल असंच नाहीये. हे बायबल ज्यावेळेस आपण वाचतो, बायबल वाचण्याच्या द्वारे आपण शुद्ध होतो. येशू बोलला, जे वचन मी तुम्हाला बोलली त्या वचनाच्या द्वारे तुम्ही शुद्ध झाला. का? कारण या वचनाच्या द्वारे आपल्याला समजतं आपलं पाप काय आहे, आपल्या जीवनामध्ये कोणती वाईट गोष्ट आहे, आणि मग हे वचन आपल्याला सांगतं हे वाईट सोडा आणि हे चांगलं करा. काय सांगतं बायबल? वाईट सोडा आणि सांग. म्हणून बायबलला काय म्हटलं? जलस्नान. काय म्हटलं? जलस्नान. हालेलुया. ओके. तिथे बायबल सांगतं की आपल्याला स्वच्छ व्हायचंय आणि सर्वजण बोला, पवित्र व्हायचंय. काय व्हायचंय? येशू कुणाला घेऊन जाणार आहेत? जे स्वच्छ आहेत आणि जे पवित्र आहेत, जे पापापासून लांब आहेत. हालेलुया. आपल्याला माहितीये, आत्ताच आपण ती लिस्ट वाचली, जे सर्व लबाडी, जारकर्मी, मूर्तीपूजक कुठं जाणार आहेत? अग्नीवर. आणि येशू बरोबर कोण जाणार आहेत? जे स्वच्छ आहेत आणि जे पवित्र आहेत. आमेन. पुढे म्हटलं, आणि गौरवयुक्त मंडळी. सर बोला, गौरवयुक्त मंडळी. पुन्हा बोला, गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. कशी मंडळी? गौरवयुक्त. गौरव म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, प्रकाश, जिच्यामधून प्रकाश येते. काय येते? काय येते मंडळीमधून? गौरवयुक्त. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, आपल्यामधून गौरव, देवाचं गौरव दिसायला पाहिजे. आणि प्रियांनो, देवाचं गौरव म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. गौरवयुक्त म्हणजे जे देहामध्ये चालत नाहीत, जे देवाच्या आत्म्याने भरून आपले जीवन जगतात. तर गौरवयुक्त मंडळी म्हणजे कोण? जे देवाच्या आत्म्याने भरून आपले जीवन जगतात. आमेन. बायबल सांगते देहाचे कर्म तर ते सर्व आपण बघितले, पण जे देहामध्ये ते येशू बरोबर जाणार नाहीत. जे गौरवामध्ये आहेत, जे देवाच्या आत्म्यामध्ये ते येशू बरोबर जाणार. आमेन. म्हणून आपण ज्यावेळेस या मंडळीमध्ये तुम्ही येता आणि आपण 2 घंटे काय करतो? देवाची आराधना करतो. आपण अन्य भाषेमध्ये बोलतो. आपण देवाच्या आत्म्याने भरतो. का? आपल्याला आपण दुसरं आपण दुसरे चर्च 1 घंट्यात संपून जातात.
जास्तीत जास्त 2 घंटे. किती? जास्तीत जास्त. हालेलुया. तर आपले चर्च आपण 2 घंटे आराधनाच करतो, त्याच्यानंतर 1.5 घंटे आपण देवाचं वचन ऐकतो. हालेलुया. काय कारण आहे याच्या मागं? कारण काय? आपण इतका वेळ का देते? येशूला भेटण्यासाठी कोण जाणार आहे? हे देवाच्या आत्म्याने, गौरवाने, सामर्थ्याने भरलेले लोक येशू बरोबर जाणार आहे. देवाच्या वचनाने भरलेले लोक येशू बरोबर जाणार आहेत. आमेन. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं ना की गौरवयुक्त मंडळाची ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती सर्वजण मला पवित्र व निर्दोष असावी. कशी असावी? पवित्र व निर्दोष. आमेन. तर प्रियांनो, आपण बघितलं देवाकडं वळा. कसं वळायचं? आपलं पाप सोडा आणि देवाचं वचन, देवाच्या वचनामध्ये राहा आणि हे वचन जे सांगतं तसं करा. आमेन. दुसरी गोष्ट प्रियांनो आपण बघितली, देवाच्या आत्म्याने भरा. देवाच्या आत्म्याने भरा. आमेन. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल प्रियांनो, देवाचा आत्माच आपल्याला सर्व काय करायला सहाय्य करतो. आपल्या जीवनामध्ये सर्व जे करायचंय ना ते आपल्याला करायला कोण मदत करतं? देवाचा पवित्र आत्मा. आमेन. हालेलुया. ओके, शेवटची गोष्ट आपण बघूया. लूक 21:33-36. लूक 21:33-36. 21:33-36. आकाश व पृथ्वी नाहीशी होती, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाही. तुम्ही आपणास सांभाळा, नाही तर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. कारण तो अवघ्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या सर्व लोकांवर तसाच येईल. तुम्ही तर ह्या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. हालेलुया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, येशू पुन्हा एकदा बोलत आहे की माझी वचनं मुळीच नाहीशी होणार. मी आता तुम्हाला दाखवलं जे बायबल मध्ये जे लिहिले हजारो वर्षापूर्वी, आता न्यूज मध्ये त्या बातम्या येतात. हालेलुया. का? कारण जे बायबल मध्ये लिहिलं ते एक एक शब्द, एक एक काना आणि मात्रा पूर्ण होणार. कोणच थांबू शकत नाही देवाला. हालेलुया. ओके, पण इथं बायबल सांगते या शेवटच्या काळामध्ये असताना तुम्ही सांभाळा. सर्व बोला, सांभाळा. काय करा? सांभाळा. सांभाळा म्हणजे काय? सावधान रहा. कसं राहा? कशासाठी सावधान रहा? इथं बायबल मध्ये 3 गोष्टी सांगितल्या. कारण शेवटच्या काळामध्ये सर्वात पहिली गोष्ट काय होणार आहे? नाही तर कदाचित आधाशीपणा. शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? लोक खादाड बनणार आहेत. खाऊ, नुसतं खा, नुसतं खा. लोकांचं लक्ष कुठं लागलंय? आणि मोबाईल मध्ये सारखं येतच राहतं. आता ही रेसिपी खा, पण सांभाळा. कसं सांभाळा माहितीये का? त्या खाण्याला देव बनवू नका. नुसतं खायचं, नुसतं खायचं, नुसतं खाण्याकडेच लक्ष, हे नका करू. बायबल सांगते शेवटच्या काळामध्ये ही एक चिन्ह येशूने सांगितलं. सांभाळा. उपास करा. उपास करताय का तुम्ही इल्लूल महिन्याचे? हालेलुया. ओके, दुसरी गोष्ट काय म्हटली? दारू
दुसरा महत्वाचा पॉइंट, या जगामध्ये काय आज सगळीकडं दारू बाजी. सैतान अनेकांना दारू बाजीमध्ये फसवत आहे. तिसरी गोष्ट, संसाराच्या चिंता. संसाराच्या चिंता, जगाच्या चिंता. मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला हा बंगला पाहिजे, मला ते सोनं घ्यायचंय, मला तो नेकलेस पाहिजे, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि त्याच्या चिंता कशाच्या? आज अशी गोष्ट आहे म्हणजे लोक घर घेतात आणि त्यांच्याकडे EMI भरायला पैसेच नाही. घर तर घेतलं, 2 घर घेतले, विकत घेतले, आता भरायला मग काय? चिंता. अरे जितकं काय बोलतात त्याला सादर आहे तितकंच पसरा ना. हालेलुया. शेवटच्या काळाचं एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटच्या काळामध्ये सैतान जगातल्या सर्व माणसांना कर्ज बाजारी करते. सैतान करते. हे जे सर्व ऍप तुम्ही बघताना आणि तुम्हाला रोज ते मेसेज येतात, इतके तुम्हाला कर्ज भेटते, इतकं तुम्हाला कर्ज भेटते, 5 लाख घ्या, 10 लाख घ्या, मला रोज येतात मेसेज. सर्व जगाला सैतान या शेवटच्या काळामध्ये काय बनवते? कर्ज बाजारी. ही गोष्ट लक्षात ठेवा, कर्ज बाजारी बनवू नका. आमेन. का ज्यावेळेस माणूस कर्ज बाजारी बनून जातो ना, घरामध्ये असे लोक यायला लाईन लागती लोकांची, है की नाही? लोक घेतात ऍपवरून मला 2 लाख रुपये मिळाले. अरे सैतानाला तुला गुलाम करायचंय म्हणून ते भेटलेत. हालेलुया. तर प्रियानो, इथं बायबल सांगतं की खादाडपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता यांनी जगातील लोकांचं अंतःकरण भरून जाणारे आणि तो दिवस तुमच्यावर, जगातल्या लोकांवर, इथं बायबल सांगतं पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर पाशाप्रमाणे येईल. हा दिवस कसा येईल? लोक पार्टी करत आहेत, दारू पितेत, लग्न करत आहेत, सर्व करत आहेत, जगातल्या सर्व आईश करत आहेत, त्यांच्या दारूमध्ये गुंग आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ना फसलेले. इथं एक शब्द आला होता ना, गुंगी. जगाची गुंगी लोकांना लागलेली. आणि त्या गुंगीमध्ये लोक इतके गुंग असतील, येशू येईल आणि जे तयार आहेत त्यांना घेऊन जाईल. हालेलुया. आणि म्हणून आता तयारी, इथं बायबल सांगतं, सर बोला, तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे. पुन्हा एकदा बोला, समर्थ व्हावे. म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हालेलुया. काय करा? जर तुम्हाला येशूला भेटायचंय तर काय करा? सर्व प्रसंगी प्रार्थना करत. हालेलुया. फक्त दुःख आलं, फक्त संकट आलं, समस्या आली, आजार आली, मगच देव येशूला आवाज. तसा येशू दिसत नाही का? सर्व चांगले, घरामध्ये सर्व व्यवस्थित आहे, त्यावेळेस येशूला का नाही आवाज? आमेन. इथं बायबल सांगतं सर्व प्रसंगी, वाईट असू द्या, चांगला असू द्या, पण माझा जो देवा बरोबरचा वेळ, येशू बरोबरचा वेळ मी देणारच आहे. हालेलुया. ते हे सोडून टाका. जर यायचंय तर यायचंय का तुम्हाला येशू? फक्त संकट आलं, प्रॉब्लेम आलं, आजार आला, आता येशूला हाक मारा.
आणि एकदा ते बरे झाले की गेले. अशा आहेत आपल्या चर्च मध्ये. गेले, आता बरं झाले ना आता ते. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची इच्छा आपण त्याच्याबरोबर एक खरं नातं आपलं असावं. कसं नातं असावं? खरं नातं. फक्त गरजेपुरतं नाही. काय होईल ते होईल. हालेलुया. तर प्रभू येशू, माझं जीवन हे तुझ्यासाठी. आमेन. याच्यासाठी रोज देवाबरोबर वेळ घालवा. इथं बायबल सांगतं सर्व प्रसंगी प्रार्थना करत. तर प्रियाने 4 आपण गोष्टी बघितल्या. वळा, काय करा? देवाकडे वळणं म्हणजे आपला पाप कबूल करून सोडून. तर तुम्ही ते पाप धरून राहिला आणि दुसऱ्या हातामध्ये येशूला धरून राहिला, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ते पाप तुम्हाला नरकामध्ये नेणार. दोन्ही दगडावर, दोन्ही नावेमध्ये पाय. एक नावेमध्ये पाय, दुसरं काय होणार आहे? फाटणार आहे तुम्ही. म्हणून खेळू नका, देवाबरोबर खेळू नका. मला ना एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मी खरं सांगतो. हालेलुया. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस मला हे संदेश समजला 23-24 वर्षापूर्वी, हालेलुया, मी म्हटलं हा किती महत्वाचा संदेश आहे. मी याच्यासाठी माझी नोकरी सोडली. हालेलुया. मी बोललो नाही, हा संदेश सर्व लोकांना सांगणं गरजेचं आहे. हालेलुया. मी माझं करिअर करू शकत होतो, खूप पैसे कमवू शकत होतो, पण मला वाटलं नाही, ह्या पैसे कमवण्यापेक्षा, या जगातल्या गोष्टी कमवण्यापेक्षा हा देवाचा संदेश, विशेष करून हा देवाचा संदेश, येशूच्या येण्याचा संदेश अनेकांना सांगणं हे खूप गरजेचं आहे. सोडून टाकलं मी सर्व. हालेलुया. कारण मला माहिती आहे सत्य आणि होणार आहे खूप लवकर. आमेन. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला फसवू नका. पूर्ण समर्पण करा. देवाबरोबर गेम्स खेळू नका. करायचंय येशूचं पूर्णपणे करा, आणि नाही करायचंय नका करू. कारण बायबल स्पष्ट सांगतं, मी तुझ्या समोर जीवन आणि आशीर्वाद, मी तुझ्या समोर मरण आणि शाप ठेवलेले, पण तू निवड. निवडायचंय कुणाला? तुम्हाला. आणि परमेश्वर बोलतो पण, माझी इच्छा आहे की तू जीवन निवडावं, माझी इच्छा आहे तू आशीर्वाद निवडावा. आणि जर तुम्हाला आशीर्वाद आणि जीवन आणि रॅप्चर पाहिजे, देवाकडे वळा. आमेन. वचनामध्ये रहा, वचनाच्या जलस्नानाने शुद्ध व्हा, गौरवी देवाच्या आत्म्याने भरा. आणि खरोखर 4थी गोष्ट, सर्व प्रसंगी आमेन. कारण जसा चोर येतो तसा, तुम्हाला माहिती 22 तारखेला म्हणजे जो तुतारीचा सण असतो ना, त्या दिवशी तुम्हाला माहिती काय असतं? अमावास्या. अमावास्या म्हणजे चंद्र दिसत नाही, पूर्ण अंधार असतो. न्यू मून त्याला बोलतात ना. नवीन पहिला, ज्या सर्वात पहिला चंद्र उगवतो तो दिसत पण नाही. म्हणून हा दिवस कसा आहे? काय दिसत नाही, अचानक येणार. समजलं? दिसत नाही तो, पण तो येणार. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा, तुम्हाला काय करायचं. आमेन. ओके. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. ओके. ही वेळ आहे प्रियांनो, आपण सर्वजण आपलं जीवन त्या परमेश्वराला समर्पित करूया. आज ती वेळ आहे, आज तो दिवस आहे.
बायबल सांगतं परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. प्रियाने या जगाला शोधू नका. या जगातल्या गोष्टींमध्ये गुंगीमध्ये जाऊ नका. हे जे जीवन देवाने तुम्हाला दिलेले आहे आणि हे जीवन देवाने तुम्हाला यासाठी दिलं की तुम्ही त्याचा शोध करावा. तुम्ही देवाला पहिलं स्थान द्यावं. आपलं जीवन आपलं सर्वस्व तुम्ही देवाला द्यावं. बायबल सांगतं पहिल्यांदा देवाचं राज्य तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने पूर्ण मनाने पूर्ण बुद्धीने पूर्ण शक्तीने प्रीती कर. आज निश्चय करा प्रभू येशू तू माझं सर्वस्व आहेस. माझं जीवन मी तुला देते. प्रभू मला पापामध्ये मला त्या लबाडीमध्ये मला त्या व्यभिचारामध्ये राहायचं नाहीये. आज मी माझं जीवन प्रभू येशू तुला अर्पण करत आहे. आज मी वळते परमेश्वराकडे वळा. वेळ आहे तोच त्याचा धावा करा बायबल सांगतं. आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये आलेलो आहोत. येशूचं येणं अगदी जवळ आहे. आणि प्रियाने ही वेळ आहे पश्चाताप करण्याची. आपलं पाप कबूल करा आणि सोडून टाका. जग आणि जगातल्या गोष्टींसाठी जगू नका. खादाडपणा अधाशीपणा सोडून टाका. प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. संसाराच्या चिंता सोडून टाका. दारूबाजी सोडून टाका. व्यसन सोडून टाका. आपले जीवन प्रभू येशूला समर्पित करा कारण येशू लवकर येते. ओ राबा खाराबा रियांदा राबा सेकेरी यांदा राबा शिकेरिया. देवाला सहाय्य मागा. तेव्हा मला क्षमा कर. आतापर्यंत मी फक्त एक कोमट जीवन जगत होतो. माझ्यासाठी जगत होतो. एक स्वार्थी जीवन जगत होतो. पण प्रभू येशू आजपासून मी तुझ्यासाठी जगणार आहे. माझ्या जीवनाचा उद्देश प्रभू येशू तू आहेस. प्रभू येशू माझ्या अंतःकरणामध्ये मी तुला प्रथम स्थान देतो. मी या जगासाठी नाही पैशासाठी नाही कोणत्या माणसासाठी नाही या जगातल्या कोणत्या गोष्टीसाठी नाही तर प्रभू येशू माझं जीवन तुझ्या गौरवासाठी आहे. माझं जीवन तुझ्या सेवेसाठी आहे. माझं जीवन तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आहे. माझं जीवन तुझा शोध करण्यासाठी आहे. ओ राबा बाबा रियांदरा सियांदरा सियांदो रोबो सियांदे रे बेरिया मानते रे बेरियांदरा बा शेहरियांदो रोबो सोकोरिया. आज प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर. प्रत्येक ते दगडाचा अंतःकरण तुटून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. त्या पापामध्ये पापाच्या गुलामगिरीमध्ये पित्याचे लोक जीवन जगत आहेत त्यांना प्रभू पश्चातापी अंतःकरण दे येशूच्या नावामध्ये. राबा बाबा रियांदा राबा रियांदा राबा. त्यांच्यावर कार्य करणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींना सैतानाच्या सामर्थ्याला आम्ही बांधून टाकत आहे. सर्व अंधकाराच्या दुष्ट शक्तीला बांधून टाकत आहे. मांडाराबा सियांडाराबा सेंडोरोबो सेकेटेरे बेरिया ओंडाराबा सियांडाराबा जिंडेरे बेरियांडाराबा रियांडाराबा शियांदोरोबो सोकोरिया रबा सहांडाराबा. प्रभू येशूला हाक मारा. पित्या माझं जीवन मी तुला अर्पण करत आहे. माझं जीवन मी तुला देते प्रभू येशू. रबा बाबा बाबा बारियांदा बारियांदा रबा शेरियांदा बारियांदो रोबो सोकोरिया मानते रे बेरियांदा रबा सियांदा रबा रियांदे रे बेरिया. सर्व थंडपणा कोमटपणा पिता काढून टाक. आम्हाला तुझ्यासाठी अग्नी बनव. उष्ण बनव. प्रार्थना करणारा बनव. तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारा बनव. तुझी सेवा करणारा बनव. तुला प्रथम स्थान देणारा बनव. राबा बाबा बा.
Mondere berianda raba shendere berianda raba sekeria. Ontere berianda raba seberianda raba zeberianda raba sheria. Ontaraba kentere berianda raba. धन्यवाद 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 पित्या. सर्व गौरव आम्ही तुला देतो प्रभू. तू प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येकाला तुझ्याकडे वळण्यासाठी एक पक्का निश्चय करणार तू प्रत्येकाला बनवलंस, धन्यवाद देतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी कृपा दिलीस, धन्यवाद देते प्रभू. प्रत्येकाला तुझ्या उपस्थितीमध्ये सर्व प्रसंगी प्रार्थना करणारं बनवलंस, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारं बनवलंस, तुला प्रथम स्थान देणारं बनवलंस पित्या. धन्यवाद देतो. सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व आदर पित्या आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.